नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर यांचे एक कारनामे आता समोर येत आहेत। त्यापैकी एक म्हणजे त्यांना मेडिकल कॉलेज सुरू होण्याची स्वप्न पडू लागलेली होती आणि त्या मेडिकल कॉलेजची तयारीही सुरू झाल्याची माहिती समोर येते आहे। 5 एकरहून अधिक जागेमध्ये या मेडिकल कॉलेजचं बांधकाम केलं जाणार होतं आणि 5 एकरहून अधिक जागा त्यासाठी घेतली गेली होती आणि त्यावर आता बांधकाम केलं जात होतं अशी माहिती समोर येते आहे। आपले प्रतिनिधी अजय धनचे आपल्या सोबत आहेत। अजय, आणखी एक कारनामा समोर येत आहे, नेमकं काय समोर आलेलं आहे, काय माहिती मिळते आहे? खरं तर आरसीसी कोचिंग क्लासेसचे शिवराज मोटेगावकर हे सध्या सीबीआयच्या कोठडीमध्ये आहेत आणि त्यांनी अनेकांना डॉक्टर बनवलं होतं आणि त्यामुळे त्यांना स्वप्न पडू लागलं होतं की बाबा आपलं पण एक मेडिकल कॉलेज असलं पाहिजे। आणि शिवराज मोटेगावकर हे स्वतः डॉक्टर नाही आहेत, त्यांची पत्नी डॉक्टर नाही आहे, त्यामुळे त्यांनी यावेळी त्यांच्या मुलावर मोठा डाव टाकलेला होता की मुलाला आपण डॉक्टर करून मुलाच्या नावाने आपण एक मोठं मेडिकल कॉलेज जे आहे ते लातूरमध्ये आणलं पाहिजे आणि ग्रामीण भागामध्ये ही जागा आहे आणि जवळपास मेडिकल कॉलेज टाकण्यासाठी तुम्हाला 5 एकर जमीन पाहिजे आणि त्याचं कन्स्ट्रक्शन सुद्धा आता लातूरमध्ये सुरू आहे। आणि ही जी इमारत आपण पाहू शकतो त्या इमारतीमध्ये शिवराज मोटेगावकर यांचं नियोजन होतं की पुढच्या काळामध्ये आपण मेडिकल कॉलेज टाकलं पाहिजे आणि त्यामधून ज्या प्रकारे ट्युशन क्षेत्रामधून मोटेगावकर यांनी कोट्यावधीची संपत्ती जमवली, ह्या मेडिकल कॉलेज थ्रू सुद्धा त्यांचं भविष्यातलं जे काय आहे ते नियोजन होतं। मात्र या पेपर लीकच्या प्रकरणामध्ये त्यांना अटक केल्यामुळे कुठेतरी त्यांचा डाव फसला का हे आपल्याला पाहावं लागणार आहे। लातूरमधल्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी शिवराज मोटेगावकर यांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी केलेली आहे। अनेक अनधिकृत प्लॉट सुद्धा जे आहेत शिवराज मोटेगावकरांनी खरेदी केलेत का, त्यांच्या नातेवाईकांनी खरेदी केलेत का आणि त्यांच्या परिवारातल्या सदस्यांनी खरेदी केलेत का याची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे। आरटीआय कार्यकर्त्यांनी त्यांनी खरेदी केलेल्या प्लॉटची सुद्धा चौकशी करण्याची मागणी केलेली आहे आणि आपण पाहू शकतो शिवराज मोटेगावकर यांनी किती मोठं साम्राज्य जे आहे ते उभं केलेलं आहे। नक्कीच आता त्यामुळे या सगळ्या प्रकरणानंतर या संपत्तीची देखील चौकशी होते का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।